हॅलो, गुड मॉर्निंग. आतापर्यंत तुम्ही रिप्रोडक्शन या युनिटमधील 2 लेक्चर्स पाहिलेली असतील. आज मी या युनिटमधील 3ऱ्या लेक्चरला सुरुवात करणार आहे. मागील 2 लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? आपण शिकलो व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन, विच आर द टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, म्हणजे 2 प्रकार, असेक्सुअल आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर आपण शिकलो असेक्सुअल रिप्रोडक्शनच्या अनेक वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या मेथड्स, त्याचे टाइप्स आपण शिकलो. आज 3ऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अँजिओस्पर्म प्लांटमध्ये होणाऱ्या असेक्सुअल रिप्रोडक्शन बद्दल माहिती सांगणार आहे. अँजिओस्पर्म प्लांटमधील असेक्सुअल रिप्रोडक्शन मी तुम्हाला शिकवणार आहे. अँजिओस्पर्म प्लांटमध्ये असेक्सुअल आणि सेक्सुअल दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन होतं. अँजिओस्पर्म मधला असेक्सुअल रिप्रोडक्शनचा जो एक प्रकार आहे त्या प्रकाराला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असं म्हणतो. आणि मी आज फक्त व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बद्दल माहिती तुम्हाला शिकवणार आहे. तर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनला सुरुवात करण्या अगोदर आणखीन एक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की अँजिओस्पर्म प्लांटमध्ये 2 प्रकारचे ऑर्गन्स असतात. आता ते 2 प्रकारचे ऑर्गन्स कुठले? त्यापैकी पहिला प्रकार आहे त्या प्रकाराला आपण व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स असं म्हणतो, व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स. आणि जो दुसरा प्रकार आहे या प्रकाराला आपण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असं म्हणतो. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, व्हेजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह अशा प्रकारचे 2 टाइपचे ऑर्गन्स असतात. व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स कुणाला म्हणायचं? प्लांटचे जे ऑर्गन ग्रोथ आणि न्यूट्रिशन याच्यासाठी मदत करतात, ग्रोथ आणि न्यूट्रिशन, वाढ आणि पोषण, या ऑर्गन्सना आपण व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स असं म्हणतो. आणि अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये 3 टाइपचे व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स असतात. ते 3 ऑर्गन कुठले? त्यापैकी पहिला प्रकार रूट्स, दुसरा ऑर्गन स्टेम आणि तिसरं लीव्स. हे 3 टाइपचे ऑर्गन व्हेजिटेटिव्ह ऑर्गन आहेत की जे न्यूट्रिशन आणि ग्रोथ मध्ये मदत करतात. मग अँजिओस्पर्म मधला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कुठला? अँजिओस्पर्म मधला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे फ्लावर, की ज्याच्या मदतीनं सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. मग व्हेजिटेटिव्ह ऑर्गन ग्रोथ आणि न्यूट्रिशनला मदत करणारे आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सेक्सुअल रिप्रोडक्शनला मदत करणार. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण या ऑर्गन बद्दल माहिती शिकणार आहोत. आज आपल्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन शिकायचंय, म्हणून फक्त मी व्हेजिटेटिव्ह ऑर्गन बद्दल सांगतो की जे ग्रोथ आणि न्यूट्रिशनला मदत करतात ते व्हेजिटेटिव्ह ऑर्गन. आणि मग या अँजिओस्पर्मिक प्लांट मधलं जे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे ते असेक्सुअल रिप्रोडक्शन या व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्सच्या मदतीनं होतं आणि त्यामुळेच आपण त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असं म्हणतो. मी आता फक्त इथला ऑर्गन शब्द खोडून या ठिकाणी प्रोपॅगेशन म्हणजेच रिप्रोडक्शन हे लिहिलं, व्हेजिटेटिव्ह ऑर प्रोपॅगेशन. आता आपण व्याख्या करूया, आपण डेफिनेशन करूया व्हॉट इज मीन बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. The type of reproduction which occurs with the help of vegetative organs like roots, stem and leaves is called as vegetative reproduction or vegetative propagation. म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शनचा असा प्रकार की ज्यामध्ये नवीन प्लांट्स हे रूट, स्टेम आणि लीफ या व्हेजिटेटिव्ह ऑर्गनच्या मदतीने तयार होतात, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. एकदा पुन्हा मी डेफिनेशन सांगेल. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन और व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज द टाइप ऑफ रिप्रोडक्शन इन विच न्यू प्लांट्स आर फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स. कुठले? रूट्स, स्टेम अँड लीफ. That type of reproduction is called as a vegetative reproduction or vegetative propagation. या व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये जो प्लांट और जो प्लांट पार्ट प्रोपॅगेशन साठी वापरला जातो
दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज अ प्रोपॅग्युल. म्हणजे स्टेमचा पार्ट असेल, रूटचा पार्ट असेल किंवा लीफचा पार्ट असेल, दॅट पार्ट विच इज युज्ड फॉर प्रोपॅगेशन, मल्टिप्लिकेशन, रिप्रोडक्शन, दॅट इज कॉल्ड एज प्रोपॅग्युल. आता कुठला पार्ट आपण प्रोपॅग्युल म्हणून वापरू शकतो, तर दोन कंडिशन आहेत. इट मस्ट कंटेन सम रिझर्व्ह फूड. ज्याला आपण प्रोपॅग्युल म्हणून वापरणार त्याच्यामध्ये थोडंफार रिझर्व्ह फूड असलं पाहिजे. आणि दुसरं, इट मस्ट कंटेन अ ग्रोईंग पॉइंट अँड दॅट ग्रोईंग पॉइंट इज द बड. म्हणजे वनस्पतीच्या रूट, स्टेम किंवा लीफच्या ज्या पार्टमध्ये थोडंफार रिझर्व्ह फूड आणि त्याच्यावरती ग्रोईंग पार्ट बड असेल, दॅट पार्ट कॅन बी युज्ड ॲज अ प्रोपॅग्युल फॉर व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. याच्या मदतीनं आपण व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन करू शकतो किंवा प्लांटमध्ये ते नॅचरली होत राहतं. आता हे जे व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे, हे व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन वनस्पतीमध्ये आपल्याला दोन प्रकारे पाहायला मिळतं. त्यामुळे मी या ठिकाणी घेईल व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशनचे प्रकार आपल्याला घ्यायचे. व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, दॅट कुड बी व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. हे जे व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे, दॅट माइट बी विथ द हेल्प ऑफ नॅचरल मेथड्स. म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं काही वनस्पती व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरा प्रकार आहे किंवा दुसऱ्या मेथड्स आहेत, त्यांना आपण आर्टिफिशियल मेथड्स असं म्हणतो. आर्टिफिशियल मेथड्स ऑफ व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आर्टिफिशियल मेथड्स ह्या ह्युमन बिंगनं कमर्शियल बेसवरती प्लांटच्या मल्टिप्लिकेशनसाठी तयार केलेल्या मेथड्स आहेत. याच्याबद्दल आपण नंतर पाहणार आहोत माहिती. सुरुवातीला मी व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशनच्या नॅचरल मेथड्स केवळ तुम्हाला शिकवेल. ह्या नॅचरल मेथड्स तीनही प्रकारच्या ऑर्गनच्या मदतीनं होतं. नॅचरली प्लांट रिप्रोड्यूस बाय व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन विथ द हेल्प ऑफ स्टेम, म्हणजे व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बाय स्टेम, ॲज वेल ॲज रूट अँड लीफ. तिन्ही ऑर्गनच्या मदतीनं नॅचरली व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं. स्टेमच्या मदतीनं होणारं व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आपण शिकणार आहोत. इयत्ता 11वीला असताना आपण प्लांट मॉर्फोलॉजी हा चॅप्टर जेव्हा शिकलात त्यावेळेला स्टेमचे अनेक प्रकार शिकलात आणि त्यातले अनेक स्टेम टाईप हे व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये मदत करत असतात. आता त्यातले एक एक टाईप आपण पहिला इथं शिकणार आहोत. व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन विथ द हेल्प ऑफ स्टेम ट्यूबर. Tuber. What is mean by tuber? Stem tuber is the underground stem which is fleshy and it is modified for the food storage. म्हणजे जमिनीमध्ये वाढलेलं हे खोड आहे की जे मुंसल झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये अन्न साठवून ठेवलेलं आहे, त्याला आपण ट्यूबर म्हणतो. या प्रकारचं रिप्रोडक्शन हे आपल्याला पोटॅटो, बटाटा याच्यामध्ये पाहायला मिळतं. पोटॅटो, सोलॅनम ट्युबरोजम असं त्याचं सायंटिफिक नाव आहे, त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आपण पाहतो या ठिकाणी सपोज दिस इज द स्टेम ट्यूबर. लक्षात घ्या, हे खोड आहे, हे मूळ नाही, जरी हे जमिनी खाली वाढत असतील तरी पण. सी दिस इज द पोटॅटो. दिस पोटॅटो कंटेन मेनी नॉचेस. अशा प्रकारचे खड्डे आपल्याला ह्या बटाट्यांवरती पाहायला मिळतात. अँड दीज नॉचेस आर ऍक्च्युअली नोड्स ऑफ द स्टेम. स्टेमचे हे नोड्स आहेत. दे कंटेन सम बड्स. ह्याच्यामध्ये बड्स असतात. आणि मग ज्या वेळेला आपण काही दिवस हे पोटॅटोज ठेवून देतो, ह्याच्या बर्ड्स आहेत, देयर इज अ स्प्राउटिंग ऑफ द बर्ड. बर्डचं स्प्राउटिंग होतं आणि व्हाईटिश किंवा येलोइश कलरचे अशा प्रकारचे स्प्राउट्स, अंकुर आपल्याला निघालेले पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो ट्यूबर हेल्प फॉर द नॅचरल व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन ऑफ द एंजिओस्पर्मी प्लांट. एक्झाम्पल कुठला आहे? सोलॅनम ट्युबरोजम किंवा आपण त्याला पोटॅटो असं म्हणतो. हा एक प्रकार. ह्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं स्टेम आहे, मी या ठिकाणी तो टाईप लिहिल. दॅट इज कॉल्ड ॲज अ रायझोम. रायझोम इज ऑल्सो अन अंडरग्राउंड स्टेम. हे सुद्धा मातीमध्येच जमिनीच्या खालीच वाढणारं स्टेम आहे. रायझोम टाईपच्या स्टेमनं जे व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं त्याचे अनेक एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. त्यापैकी पहिलं एक्झाम्पल आहे टर्मेरिक, हळदी. दुसरं एक्झाम्पल आहे जिंजर, अद्रक. आणि तिसरं एक्झाम्पल आहे बनाना, केळी.
यांचे जे स्टेम आहेत त्या स्टेमला आपण रायझोम असं म्हणतो. रायझोम टाईपचं हे जे स्टेम आहे इट इज अंडरग्राउंड स्टेम. आपल्याला सगळ्यांना अद्रक किंवा हळदी कशा प्रकारे दिसते माहिती. सपोज दिस इज द अंडरग्राउंड पार्ट ऑफ द स्टेम, देन इट कंटेन मेनी नोड्स. अशा प्रकारे रेषा असल्यासारख्या दिसतात आपल्याला. ऍक्च्युअली दीज आर द नोड्स अँड दीज नोड्स कंटेन बड्स. ह्याच्यावरती बड्स असतात. या बड्स वाढतात आणि त्यामुळं या रायझोम टाईपच्या स्टेमनं नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आपल्याला पाहायला मिळतं. टर्मेरिक, जिंजर अँड बनाना, दीज आर द 3 एक्झाम्पल्स ऑफ द रायझोम. रायझोमचे हे 3 एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे. देन द थर्ड टाइप ऑफ द स्टेम that help for the natural vegetative propagation, that stem is bulb. याला आपण बल्ब असं म्हणतो. बल्बची 2 उदाहरणं आपल्याला आहेत. त्यापैकी एक आहे ओनियन. ओनियन मध्ये आपल्याला बल्ब पाहायला मिळतो. या ठिकाणी एक एक्झाम्पल लिहिल ओनियन. आणि दुसरा आहे गार्लिक, कांदा आणि लसूण. या दोन्ही प्रकारांमध्ये या पद्धतीचं हे स्टेम असतं डिस्क टाईप आणि वरती हा बल्ब असतो. या डिस्क लाईक स्टेम वरती हे अनेक पानांचे बेस असतात आणि यांच्यामध्ये बड्स असतात. या बड वाढतात आणि नॅचरली त्यांचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होऊ शकतं. ट्युबर, रायझोम, बल्ब, दीज आर द 3 टाइप ऑफ स्टेम्स विच हेल्प फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये सध्या हा 3च प्रकार एक्सप्लेन केले आहेत, परंतु एनसीईआरटीच्या सिलेबसमध्ये इतर प्रकारांचा पण उल्लेख केलाय. आणि आता 11वीला आपण मॉर्फॉलॉजी चॅप्टर मध्ये अनेक स्टेमचे प्रकार शिकलो की जे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनला मदत करतील. जरी स्टेट बोर्डच्या सिलेबस मधील हे प्रकार काढून टाकलेले असतील, दिलेले नसतील, तरी मी या ठिकाणी घेणार आहे. त्यातला 4था प्रकार जो आपल्याला पुढचा पाहायचा आहे दॅट इज द रनर. रनर हे एक स्लेंडर स्टेम आहे. हे एक इलॉंगेटेड स्टेम असतं आणि हे स्टेम सॉइल सरफेस वरती अशा प्रकारे क्रिपिंग फॉर्म मध्ये अशा प्रकारे सरपटत वाढतं. या रनरची एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येते. मी या ठिकाणी एक एक्झाम्पल येईल सायनाडॉन, डुबग्रास असं आपण त्याला म्हणतो, हरळी, गणपतीला ज्याच्या दुर्वा वाहतात ते प्लांट. आणि दुसरे एक्झाम्पल आहे ऑक्झॅलिस. ऑक्झॅलिस यांच्यामध्ये अशा प्रकारे सपोज दिस इज द पेरेंट प्लांट आणि मग हे आडवं वाढलेलं स्टेम आहे. दिस स्टेम कंटेन मेनी नोड्स अँड इंटरनोड्स. अनेक नोड्स, इंटरनोड्स असतात. जेव्हा सॉइल सरफेसला हे टच करतं ऍट नोड इट प्रोड्युसेस रूट्स आणि इथं असणाऱ्या ज्या बड्स आहेत दीज बड्स ग्रो टू फॉर्म न्यू प्लांट. याच्यानंतर हे स्टेम काही दिवसानंतर डिजनरेट होईल आणि त्याच्यानंतर सेपरेट प्लांट्स तयार होतील. रनर हेल्प फॉर द नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. देन द 5th टाइप इज ऑफसेट. ऍक्च्युअली दिस ऑफसेट इज कॉल्ड एज अक्वॅटिक रनर. हे सर्व 11वीत शिकलेले प्रकार आहे. इट इज अक्वॅटिक रनर. या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला वॉटर हायसिंथ किंवा टेरर ऑफ बेंगाल, ज्याला आपण इकॉर्निया असं म्हणतो, या प्लांट मध्ये पाहायला मिळतं. इकॉर्निया हे एक अक्वॅटिक प्लांट आहे. दुसरे एक्झाम्पल याचं आपल्याला पिस्टिया असं सांगता येईल. हे अक्वॅटिक प्लांट वॉटर सरफेस वरती फ्लोटिंग कंडिशन मध्ये आहे. अनेक वॉटर बॉडी मध्ये सध्या हे प्रॉब्लेमॅटिक ठरत आहे. हे अशा पद्धतीने आहे. इट कंटेन मेनी रूट्स. ह्याच्या बेस पासून अशा प्रकारे स्टेमची हॉरिझॉन्टल ब्रांच निघते आणि ही हॉरिझॉन्टल ब्रांच फक्त 1 इंटरनोड लांबीची असते आणि याच्यानंतर या ठिकाणी नवीन प्लांट डेव्हलप होतं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ही मेन ब्रांच ही डिजनरेट होते. म्हणजे हा रनर सारखाच प्रकार आहे. हे अक्वॅटिक प्लांट मध्ये डेव्हलप होतं, हे टेरेस्ट्रियल प्लांट मध्ये डेव्हलप होतं. ह्याला अनेक नोड्स, इंटरनोड्स आहेत. ह्याला फक्त 2 नोड म्हणजे एकच इंटरनोड आपल्याला पाहायला मिळतो. ऑफसेट याचं एक्झाम्पल कुठलं? इकॉर्निया, वॉटर हायसिंथ, टेरर ऑफ बेंगाल. ऍक्च्युअली ही वनस्पती एक्झॉटिक आहे. भारतामध्ये शोभेची वनस्पती म्हणून हिला आणलं आणि आता अनेक नद्या आणि तलाव यांचं पोल्युशन या प्लांटमुळे होतं. शेवटच्या चॅप्टर मध्ये पुन्हा आणखीन आपण याची डिटेलमध्ये माहिती शिकणार आहोत. आतापर्यंत आपण हे 5 प्रकार शिकलो ऑफसेट पर्यंत. आता त्याच्यानंतर 6वा जो प्रकार आहे इट इज कॉल्ड एज अ कॉर्म. एक्झाम्पल कोलोकॅसिया. अळूचा गड्डा सगळ्यांनी पाहिला असेल, अळूचं स्टेम सगळ्यांनी पाहिलं असेल.
हे स्टेम आपण लावलं. हे रायझोम सारखंच असतं, फक्त हे उभं असतं जरासं, आणि याच्याही मदतीनं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं. कॉर्म. ह्याच्या व्यतिरिक्त पुढचा प्रकार आहे ज्याला आपण सकर म्हणतो, आणि नेक्स्ट टाइप इट इज कॉल्ड एज अ स्टोलॉन. हे सर्व 11वीतले प्रकार. सकर अशा प्रकारचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन सकरच्या मदतीने आपल्याला क्रायसॅन्थेमम मध्ये पाहायला मिळतं. सकर काय प्रकार असतो, समजा हे मेन प्लांट आहे, ह्याची एखादी ब्रांच पहिल्यांदा सॉइल सरफेसच्या खाली अशी वाढत जाते आणि मग वर येते, याला आपण सकर असं म्हणतो. स्टोलॉन हे पहिल्यांदा वर वाढतं आणि नंतर खाली जमिनीला टच करतं, तिथं नवीन प्लांट डेव्हलप होतं. सकरचं एक्झाम्पल क्रायसॅन्थेमम. स्टोलॉन जे आहे, या स्टोलॉनचं एक्झाम्पल आपल्याला स्ट्रॉबेरी, याच्यामध्ये अशा प्रकारचं प्रोपॅगेशन पाहायला मिळतं. आणि एनसीईआरटीच्या बुकमध्ये आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये, अँड दॅट इज द बुलबिल. सी व्हॉट इज बुलबिल? बुलबिल इज द फ्लेशी बड, म्हणजे वनस्पतीच्या शरीरावर वाढलेली आणि मौंसल अशा प्रकारची बड आहे, आणि ही बड डिटॅच होते आणि ह्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं. याचं एक्झाम्पल आहे अगेव. याच्या मदतीने आपल्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन पाहायला मिळतं. म्हणजे आपण या ठिकाणी पाहतो नॅचरली देयर इज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन विथ द हेल्प ऑफ स्टेम, रूट, लिव्स. त्यातले आपण हे स्टेमचे प्रकार शिकलेलो आहोत. आता आपण पुढे जाऊ थोडंसं, आणि नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन विथ द हेल्प ऑफ रूट्स. रूटच्या मदतीनं होणारं नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन शिकणार आहोत. काही प्लांटचे रूट्स नॅचरली व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये मदत करतात. दोन प्रकारचे रूट्स व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये मदत करतात. काही प्लांटचे फ्लेशी रूट, मौंसल रूट व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनला मदत करतात, तर काही प्लांटमध्ये नॉन फ्लेशी रूट्स आहेत. आपल्या सिलेबसमध्ये बेसिकली फ्लेशी रूटचा उल्लेख केलेला आहे, मी त्याच्याबद्दल माहिती शिकवेल. जे फ्लेशी रूट व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनला मदत करतात ते फ्लेशी रूट आपण त्यांना ट्युबरस रूट्स असं म्हणतो. ट्युबरस रूट हे अंडरग्राऊंड रूट आहेत की ज्यांचा व्हेरिएबल वेगवेगळ्या प्रकारचा शेप आहे. ह्याचे अनेक एक्झाम्पल आहेत. त्यापैकी पहिलं एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिल, दॅट इज द स्वीट पोटॅटो, रताळू आपण ज्याला म्हणतो. ह्याच्यामध्ये काय, जमिनीवर वाढणारं हे जे स्टेम आहे, या स्टेमला हे जे रूट्स खाली येतात, यापैकी काही रूट्स दे बिकम फ्लेशी फॉर फूड स्टोरेज. दे हॅव सच टाइप ऑफ an irregular shape, अशा प्रकारे वाढतात. and then these roots contain some buds. These buds grow to form new plant. म्हणजे ट्युबरस रूट नवीन प्लांट तयार करण्यामध्ये मदत करतात. परंतु हे ट्युबरस रूट दोन प्रकारांमध्ये क्लासिफाय केले जातात. एक सिंपल ट्युबरस आणि दुसरा आहे त्याला आपण सिंपल फॅसिक्युलेटेड ट्युबरस असं म्हणतो. फॅसिकल म्हणजे बंच. जेव्हा ट्युबरस रूट एक येतं, सिंगल येतं, त्यावेळेला त्याला सिंपल ट्युबरस रूट बनायचं. एक्झाम्पल स्वीट पोटॅटो. ज्या वेळेला एका ठिकाणी एकापेक्षा जास्त ट्युबरस रूट्स डेव्हलप होतात आणि अशा प्रकारे त्याचा बंच तयार होतो, फॅसिकल तयार होतो, बंडल तयार होतो, त्यांना आपण फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स असं म्हणतो. आणि अशा प्रकारचे फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट आपल्याला ऍस्पॅरॅगस, शतावरी आणि दहालिया प्लांट मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे मी पुन्हा इथं सांगेल, ट्युबरस रूट हेल्प फॉर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. जे फ्लेशी रूट आहे, एक्झाम्पल स्वीट पोटॅटो, ऍस्पॅरॅगस अँड दहालिया. काही प्लांट मध्ये नॉन फ्लेशी रूट सुद्धा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनला मदत करतात. उदाहरणार्थ गावा, पेरूमध्ये नॉन फ्लेशी रूट किंवा मुरैया, कढीपत्ता, ह्याच्यामध्ये नॉन फ्लेशी रूट व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनला मदत करतात. त्यामुळे पुढे जाण्या अगोदर एकदा पुन्हा आपण सगळ्या गोष्टी शिकू. व्हॉट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन? प्रोपॅगेशन बाय व्हेजिटेटिव्ह ऑर्गन. कुठले कुठले? रूट, स्टेम, लिव्स. नॅचरल मेथड्स, आर्टिफिशियल मेथड्स. नॅचरल मेथड्स स्टेमच्या मदतीनं, ट्युबर एक्झाम्पल पोटॅटो, रायझोम एक्झाम्पल टर्म्युरिक, जिंजर, बनाना, बल्ब, ओनियन, गार्लिक, रनर, सायनाडॉन, ऑफसेट, इकॉर्निया, देन कॉर्न, कोलोकॅसिया, सकर, क्रायसॅन्थेमम, देन स्टोलॉन,
स्ट्रॉबेरी. पुढे आपण आलो रूटच्या मदतीनं होणारे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, ट्युबरस रूटच्या मदतीनं. एक्झाम्पल कुठले? स्वीट पोटॅटो, एस्पेरेगस म्हणजे शतावरी आणि दालिया. स्वीट पोटॅटो मध्ये एका ठिकाणी एकच ट्युबरस रूट डेव्हलप होतं, एस्पेरेगस मध्ये असा बंच डेव्हलप होतो. म्हणून हे सिंपल ट्युबरस, हे फॅसिक्युलेटेड ट्युबरस असं म्हणतो. म्हणजे आपण स्टेम आणि रूट या दोन व्हेजिटेटिव्ह ऑर्गनच्या मदतीनं होणारं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन शिकलो. देन द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन विथ द हेल्प ऑफ थर्ड ऑर्गन, लीफ. In some plants, leaf also help for vegetative propagation. पानाच्या मदतीनं पण काही झाडांचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं. त्यातली काही एक्झाम्पल्स आहेत. एक एक्झाम्पल ब्रायोफायलम, देन बिगोनिया, अँड थर्ड वन कॅलॅन्को. या झाडांमध्ये पानांच्या मदतीनं नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं. इन ब्रायोफायलम the leaf is succulent or fleshy and this leaf contain buds or at the margin in notches there are buds and these buds are known as foliar buds. पानांवरती असणाऱ्या buds म्हणजे foliar buds. And then these foliar buds grow and they develop new plants naturally. या पद्धतीनं पानांच्या मदतीनं पण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं. म्हणजे आतापर्यंत आपण लक्षात घेतलं, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन टेक प्लेस नॅचरली विथ द हेल्प ऑफ थ्री ऑर्गन्स, रूट, स्टेम एज वेल एज लीव्स. त्यांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांची उदाहरणं याच्यासह ह्या व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनच्या नॅचरल मेथड्स आतापर्यंत आपण शिकलो. देन आफ्टर natural methods of vegetative propagation, next point is artificial methods of vegetative propagation. Artificial methods. Artificial methods म्हणजे काय? तर कमर्शियल बेसवरती प्लांटचं प्रोडक्शन करण्यासाठी, प्रोपॅगेशन करण्यासाठी ऍग्रिकल्चर फील्डमध्ये किंवा हॉर्टिकल्चर मध्ये काही पद्धती निर्माण करण्यात आल्या प्लांट प्रोपॅगेशनच्या. आणि या ज्या पद्धती आहेत त्यांना आपण आर्टिफिशियल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणतो. त्याचे पुन्हा आणखी बरेच प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार कटिंग. सी व्हॉट इज मीन बाय कटिंग? इट इज व्हेरी कॉमन, ओल्डेस्ट मेथड ऑफ द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ग्रोइंग प्लांट और फॉर्मिंग प्लांट विथ द हेल्प ऑफ कट पार्ट. कट केलेल्या पार्टच्या मदतीनं जर प्लांट तयार होत असेल तर देन द मेथड इज कॉल्ड एज अ कटिंग. तर कुठला पार्ट कट केला जातो याच्यावरून पुन्हा प्रकार केले जातात. त्यातला एक प्रकार स्टेम कटिंग. कट पार्ट ऑफ द स्टेम इज युज्ड फॉर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. एक्झाम्पल आपण याचं सांगू शकतो रोज, देन बोगनवेलिया. या झाडांमध्ये फांदी लावल्यानंतर किंवा खोडाचा तुकडा लावल्यानंतर, स्टेम कट करून लावल्यानंतर नवीन प्लांट डेव्हलप होतं, म्हणून आपण याला स्टेम कटिंग असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे त्याला मी म्हणेल लीफ कटिंग. इथं कट केलेल्या किंवा लीफचे पीसेस लावले जातात. त्याचं एक्झाम्पल आहे सॅन्सेव्हेरिया. Then the third type is called as root cutting. कट केलेल्या रूटचे तुकडे किंवा रूटचे पीस वापरले जातात आणि याचं एक्झाम्पल आहे ब्लॅकबेरी. ब्लॅकबेरी दिस इज द वन ऑफ द आर्टिफिशियल मेथड. कृत्रिम पद्धत आहे की ज्यामध्ये आयदर स्टेम किंवा लीफ किंवा रूट याचे पीसेस कट करून प्लांटचं प्रोपॅगेशन केलं जातं. अनेक प्लांट त्यांच्या मदतीनं प्रोपॅगेट होतात किंवा रिप्रोड्यूस होतात. आर्टिफिशियल मेथड पैकी कटिंग ही एक सिंपल आणि ओल्डेस्ट मेथड आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनची. याच्यानंतर आफ्टर कटिंग द नेक्स्ट मेथड, पुढची मेथड जी आहे
This method is called as a grafting. See what is grafting? ग्राफ्टिंग कशाला म्हणतो आपण? कलम करणे असं कशाला म्हणतो आपण नेमकं? ग्राफ्टिंग. It is the technique of joining two plants to form a single plant. म्हणजे काय? दोन प्लांट एकत्र जॉईन करून एक प्लांट तयार करून ग्रो करण्याचे हे जे टेक्निक आहे, दिस टेक्निक इज कॉल्ड एज अ ग्राफ्टिंग. या मेथडनं आपण दोन प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक्स थोडक्यात एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये जे दोन प्लांट वापरले जातात त्याच्यातल्या एका प्लांटची रूट सिस्टीम वापरली जाते आणि ज्या प्लांटची रूट सिस्टीम वापरली जाते दॅट प्लांट इज कॉल्ड एज अ स्टॉक. स्टॉक हा नेहमी वाईल्ड व्हरायटीचा असतो की जो लोकल एन्व्हायरमेंट मध्ये डिसीज रेजिस्टंट असतो, स्ट्रेस रेजिस्टंट असतो. याची आपण रूट सिस्टीम वापरतो. सी दिस इज द स्टॉक. हे रूटेड प्लांट आहे, जमिनीमध्ये लावलेलं हे थोडक्यात प्लांट आहे असं आपण म्हणतो. सी दिस इज द स्टॉक. ह्याचं हे स्टेम वरती आलेलं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती जे प्लांट ग्राफ्ट केलं जातं, जे ह्याच्यावरती जोडलं जातं दॅट इज कॉल्ड एज अ सिऑन और स्किऑन. ठीक आहे. हा जो वरचा पार्ट आपण जोडतो, जो स्किऑन आपण जोडतो, हा मॉडिफाईड कॅरेक्टर असणारा, आपल्याला एक्सपेक्टेड कॅरेक्टर असणारा किंवा चांगली गुणधर्म असणाऱ्या प्लांटचा पीस आपण ह्याच्यावरती लावतो किंवा ह्याच्यावरती ग्राफ्ट करतो. ग्राफ्टिंगचे पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत, त्या प्रकारांकडे मी जात नाही, परंतु हा वरचा पार्ट ह्याच्यावरती बसवला जातो. ह्याच्यानंतर हे दोन्ही टाइटली बांधलं जातं अँड देन दे जॉईन टुगेदर अँड डेव्हलप ऍज अ सिंगल प्लांट. हे असं का होतं? ज्या वेळेला आपण हे दोन प्लांट एकत्र जोडतो त्यावेळेला दोन्ही प्लांटचा एक टिश्यू दॅट इज कॉल्ड एज अ कॅम्बियम. कॅम्बियम टिश्यू फ्यूज होतो आणि हे दोन प्लांट एकत्र जॉईन होतात. डायकॉट प्लांट मध्ये हा कॅम्बियम टिश्यू असतो अँड दॅट्स वाय ग्राफ्टिंग इज पॉसिबल ओनली इन डायकॉट प्लांट, not in monocot plant. Why it is not possible in monocot plant? Because monocot plants never contain this cambium. हे ग्राफ्टिंगच्या अनेक सब टाइप्स आहेत, परंतु आपल्याला त्याच्या डिटेल्स मध्ये जायची जास्त गरज नाही. एवढं फक्त आपण ग्राफ्टिंग म्हणजे काय नेमकं एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. ह्याच्यानंतर ग्राफ्टिंगचाच आणखीन एक प्रकार येतो, मात्र तो जो प्रकार आहे त्या प्रकाराला आपण बडिंग असं म्हणतो, और इट इज कॉल्ड एज अ बड ग्राफ्टिंग. ज्यावेळेला आपण सिंपल ग्राफ्टिंग शिकलो याच्यामध्ये जे सिऑन किंवा स्किऑन वापरलं जातं त्या स्किऑन मध्ये अनेक बड्स असतात, परंतु बडिंग या प्रकारामध्ये किंवा बड ग्राफ्टिंग मध्ये ग्राफ्टिंग ऑफ अ सिंगल बड, जो स्किऑन आपण वापरतो दॅट स्किऑन इज अ सिंगल बड, एकच बड असते. समजा आपल्याला हे चांगलं गुण असणारं, चांगले गुणधर्म असणारं प्लांट आहे, याच्यावरती या ठिकाणी एक बड आहे आणि आता हा आपला स्टॉक आहे. स्टॉक इज द रूटेड प्लांट. हे रूटेड प्लांट आहे. या ठिकाणची बड आहे, ती बड आपल्याला याच्यावरती ग्राफ्ट करायची आहे. मग दिस बड इज टेकन आउट बाय टेकिंग अ कट ऑन अ सराउंडिंग बार्क. बड इज टेकन आउट विथ अलॉंग विथ द बार्क. त्याच्यानंतर या स्टॉक वरती सेक्शन घेतला जातो, कट घेतला जातो, याची बार्क पार्शियली रिमूव्ह केली जाते आणि मग ही बड याच्यावरती बसवली जाते आणि त्याच्यानंतर हे बांधलं जातं अँड देन दिस बड स्टार्ट टू ग्रो ऑन द स्टॉक. दिस इज कॉल्ड एज अ बडिंग और बड ग्राफ्टिंग, अन आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. बघा आतापर्यंत आपण शिकलो कटिंग, ग्राफ्टिंग अँड बडिंग हे तीन प्रकार कृत्रिम पद्धतीचे, आर्टिफिशियल मेथडचे, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनच्या. अँड देन द फोर्थ टाइप ऑफ व्हेजिटेटिव्ह आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इज कॉल्ड ॲज अ मायक्रो प्रोपॅगेशन. याला आपण मायक्रो प्रोपॅगेशन असं म्हणतो. मायक्रो प्रोपॅगेशन म्हणजे काय? फॉर्मिंग प्लांट्स विथ द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. टिश्यू कल्चर टेक्निकच्या मदतीनं प्लांट्स तयार करणं याला आपण मायक्रो प्रोपॅगेशन म्हणतो. हे कसं केलं जातं? बाय ग्रोईंग अ सिंगल सेल और अ टिश्यू इन अ लॅबोरेटरी. प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम पद्धतीनं पेशी किंवा टिश्यू
वाढवून ग्रो करून त्याच्यापासून अनेक लहान 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 प्लांटलेट्स तयार केले जातात, जेनेटिकली आयडेंटिकल प्लांटलेट्स तयार केले जातात किंवा क्लोन्स तयार केले जातात आणि मग ते जे क्लोन्स आहेत ते ग्रो करून त्याच्यापासून आपण प्लांट बनवतो. म्हणजे मायक्रो प्रोपॅगेशन, बडिंग, ग्राफ्टिंग, कटिंग, दीज आर द आर्टिफिशियल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. म्हणजे एंजिओस्पर्मिक प्लांट मध्ये जे व्हेजिटेटिव्ह ऑर्गनच्या मदतीनं प्रोपॅगेशन होतं किंवा रिप्रोडक्शन होतं त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हटलो. आतापर्यंत आपण त्याच्या दोन पद्धती शिकलो, एक नॅचरल मेथडनं होणारं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आणि दुसरं आर्टिफिशियल मेथडनं होणारं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. नॅचरल मेथडमध्ये आपण स्टेमच्या मदतीनं होणारं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन शिकलो. त्याचे अनेक प्रकार, ट्युबर, रायझोम, बल्ब, रनर, ऑफसेट, कॉर्म, स्टोलॉन, सकर एटसेट्रा. त्याच्यानंतर रूटच्या मदतीनं होणारं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आपण शिकलो, ट्युबरस रूट, उदाहरण स्वीट पोटॅटो. दुसरं उदाहरण आपण त्या ठिकाणी ऍस्पॅरेगस, दालिया. त्याच्यानंतर लीफच्या मदतीनं होणारं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आपण शिकलो, ब्रायोफायलम, बिगोनिया, कलॅन्को यांच्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि मग आपण आर्टिफिशियल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन शिकलो, त्याच्यात कटिंग, ग्राफ्टिंग, बडिंग आणि मायक्रो प्रोपॅगेशन. या ठिकाणी आपण एंजिओस्पर्मिक प्लांटमध्ये होणाऱ्या व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनची माहिती संपवलेली आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द सेक्सुअल रिप्रोडक्शन इन एंजिओस्पर्म्स.